वैजापूर तालुक्यातील शिवूर उपबाजार समितीतून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो त्या शेतकऱ्याची व्यापारी वर्गाकडून दिवसा ढवळ्या लूट सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवूर मार्केट यार्डमध्ये शेतकऱ्यांचा भुसार माल कवडी मोल भावानं खरेदी केला जातोय। व्यापाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे बळीराजा हतबल झालाय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा याबाबत व्यापाऱ्यांना जाब विचारला गेला तेव्हा माल खरेदी करायला आमच्याकडे पैसे नाहीत असं उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आहेत। या गंभीर प्रश्नावर हिंदवी जनक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंखे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी मार्केट यार्डच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केलंय। अजय पाटील यांनी इशारा दिलाय की जर शेतकऱ्यांना तातडीने योग्य भाव आणि न्याय मिळाला नाही तर सर्व शेतकऱ्यांना संघटित करून लोकप्रतिनिधींना घेराव घालण्यात येईल आणि तीव्र आंदोलन छेडलं जाईल। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। फुकट चाललं, फुकट। कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही, गव्हाला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, मग भाव कशाला देतात? म्हणजे एकीकडे 2000 रुपये तुम्ही या वेगवेगळ्या योजनेचे देऊ लागले। अरे तुम्ही आमच्या मालाला हमी भाव द्या। आमच्या मालाला योग्य हमी भाव नाही दिला। आता सभापती महोदय यांना फोन केला, त्यानंतर या ठिकाणी इथले सचिव आहे त्यांना या ठिकाणी बोलवलं, तेव्हा ते म्हणे आम्ही व्यापाऱ्याशी भेटून तुमचे 2-4 जणांचे कमी गेले ते वाढून देतो। म्हणजे तुम्ही दावणे केल्याने वाढून देणार आहे का? तुमचं इथं नियंत्रण आहे की नाही? पाठीमागे ज्यांच्याकडे ही मार्केट कमिटी सत्ता होती त्यावेळेस इथं व्यापारी नव्हते, आजही तीच परिस्थिती, इथं व्यापारी नाही। म्हणजे मग हा सगळा खेळ चाललेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी सुनील आबा सांगतील काय परिस्थिती घडते म्हणून। बोला। तर काय करतो साहेब, व्यापारी एकत्र येत्या ही सगळी पद्धत करू राहिली आणि त्यात काय माहिती का, एक व्यापारी बोलत नाही। आजची परिस्थिती झाली, काही व्यापारी हजर होते का नव्हते याला पाहिजे निलावा करायला, अशी परिस्थिती माझी। मी स्वतः आज आलो वाटला घेऊन, तर मला काय मिळालं असते, मला येऊन देत नाही आई वडील स्वतः माहिती लोकांचे मेन काय बोललो म्हणे तो मला एक जण म्हणे नितीन म्हणे तो व्यापाऱ्याकडे पैसे नाही, तुमचा नितीन अंचलगावचा नितीन तो आम्हाला व्यापारी निघतो काय, तो म्हणे व्यापाऱ्याला पैसे नाही, मग जातो शेतकऱ्याला म्हणून ते काय व्यापाऱ्याला पाहिजे सांगा ना। म्हणजे शेतकऱ्याला संघ बोलायचं का? व्यापारी बोल राहिला, व्यापारी बोलायचं तसे मापारी बोल मी अक्षरी गेलो व्यापाऱ्याकडे पैसे नाही, पैसे देतो तुम्ही माझ्यावर तुम्हाला पैसे देत नाही तुम्ही आम्हाला। पाऊस येते परगाडी गेला, पाऊस येते परत 1000 होते लटाला, मग मी 4000 घ्यायला तयार काय कारण? मग काय घरी बसून का 4000 घ्यायला तयार का? निलाव 1000 नाही तू भाऊ, निलावला सुद्धा व्यापारी हजर नाही आणि इथं कर्मचाऱ्याला विचारल्याच्या नंतर ते कर्मचारी सांगतात की व्यापाऱ्याकडे पैसे नाही, व्यापाऱ्याकडे पैसे नाही, त्या व्यापाऱ्याने व्यापार करू नये। एक महिना होतो त्या मार्केट कमिटी सभापती सर्वांनी या ठिकाणी राज्यकर्त्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावी याची विनंती आहे। मतदानाचे निवडून आलेले यांनी सर्वांनी या शेतकऱ्याला लक्ष द्या, एवढी या ठिकाणी कळकळीची विनंती करून या ठिकाणी सांगतो आणि त्याला आव्हान करतो आणि सांगतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।